नमस्कार, ही बघा ही एक कचोरी जी अतिशय मस्त कुरकुरीत झाली आहे। ही आहे मटारची कचोरी। मार्केटमध्ये उत्तम प्रकारचे मटार आले आहेत। त्याचे मस्तपैकी दाणे काढून घेतले। त्यानंतर आपण 2 वाटी मैदा, 1 वाटी रवा, त्यामध्ये 2 ते 3 पळ्या तेल किंवा तुपाचाही वापर करू शकतो आणि चवीपुरते मीठ टाकायचे आहे। नंतर या गोळ्याला पिठाला मस्तपैकी आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे, जेणेकरून याची अशी घट्टसर असा गोळा व्हायला हवा। हे असं झालं की परफेक्ट होईल। त्यानंतर आपण पाणी घालून यामध्ये मस्तपैकी याचा गोळा भिजवून घेणार आहोत। बघा अशा प्रकारे छानपैकी गोळा मिक्स करून घेतला की थोड्या वेळाला असंच घट्ट करून मस्तपैकी भिजवून थोडं आपल्या पोळीच्या गोळ्यापेक्षा घट्टसर मऊ भिजवून घ्यायचं आहे। त्यानंतर आपण मटारचे दाणे तेलावर भाजून घेतले आणि बारीक करून घेतले। त्यानंतर एका मोठ्या पातेल्यात कढईमध्ये छानपैकी तेल टाकून घेऊया, मोहरी टाकून घेऊया, त्यानंतर जिरे टाकून घेऊया। जिरे, सोप आणि धने या तिघांचं सारख्या प्रमाणात करून मी त्याची पावडर करून घेतली आहे। ते पण आपण यामध्ये टाकणार आहोत। त्याचा व्हिडिओ घेतला गेला नाही। त्यानंतर आपण कोथिंबीर व हिरवी मिरची याची पेस्ट यामध्ये टाकून घेतली आहे। त्याआधी आपण त्यामध्ये लसूण पेस्ट आणि अद्रक पेस्ट टाकून घेतली आहे। त्यानंतर आपण यामध्ये हळद टाकून घेणार आहोत। नंतर मीठ, म्हणजे काय होईल की मसाला जसा जसा सेपरेट होईल तसंच हे मसाल्यामध्ये मिक्स होईल। आणि नंतर आपण बारीक केलेले मटारचे दाणे थोडे पाणी घालून मिक्स केले आहे, जेणेकरून आपला मसाल्याचा जो आतमधला गोळा असते, ज्याला आपण सारण म्हणतो, ते अतिशय उत्तम प्रकारे मऊसूत होईल। त्यानंतर आपण याला छानपैकी मिक्स करून घेणार आहोत आणि झाकण ठेवून शिजवून घेणार आहोत। त्यामध्ये आपण थोडं म्हणजेच पोहे खायचे अगदी 2-3 चम्मच यामध्ये बाइंडिंगसाठी बेसन टाकून घेणार आहोत। बेसन पीठ या टाकल्याने यामध्ये मस्तपैकी व्यवस्थित मिक्स करून बाइंडिंगसाठी हे आवश्यक आहे। तर बघा अशा प्रकारे छानपैकी याला मिक्स करून घेणार आहोत आणि छान बघा वाफ यायला लागली आहे। त्यानंतर आपण यामध्ये कोथिंबीर घालून घेणार आहोत आणि परत मिक्स करून घेणार आहोत आणि थोड्या वेळा त्याला थंड करून घेणार आहोत। तर बघा अशा प्रकारे छानपैकी याचे गोळे बांधून घेणार आहोत। छोटे छोटे बॉल्स बनवून घेणार आहोत, जेणेकरून याचे आपल्याला सोयीस्कर होईल। त्यानंतर आपण भिजवून ठेवलेला गोळा अगदी मऊसूत झाला आहे। बघा किती छान झाला आहे। त्याच्या आपण गोल गोल गोळे करून घेऊन त्यामध्ये हा गोळा भरून घेणार आहोत। सारण भरून घेतल्यानंतर याला व्यवस्थित प्रकारे आपल्याला चिटकवायचे आहे। त्यामध्ये पाण्याची आवश्यकता सहसा भासत नाही, पण जर गोळा जास्तच घट्ट असेल तर थोडा पाण्याचा वापर करा, म्हणजे तोंड उकलणार नाही आणि कचोरी आपली तेलामध्ये फुटणार नाही। तर बघा अशा प्रकारे छानपैकी आपण या कचोऱ्या एकसारख्या हाताच्या वजनाने व्यवस्थित लाटून घेणार आहोत। नंतर लो फ्लेमवर या कचोऱ्या आपण कढईत तेलामध्ये टाकून घेणार आहोत आणि अशा प्रकारे 3, 4, 5, 6 जशी आपली कढई असेल तशाप्रमाणे आपण यामध्ये कचोऱ्या घालून घेणार आहोत। नंतर मीडियम आचेवर बघा अशा मस्तपैकी कचोऱ्या होतात। सर्वांनाच आवडणाऱ्या कचोऱ्या ह्या उत्तम प्रकारे होतात। तसे सीजनल फूड खायला हवेत म्हणून आपण यामध्ये मटरचा वापर केला आहे। या ठिकाणी आपण शेगाव कचोरीचा वापर करू शकतो किंवा मग शेगाव कचोरीची रेसिपी लवकरच तुमच्यासोबत शेअर करणार आहे। तर बघा अशा प्रकारे ही कचोरी आपली मटारची कचोरी आहे। मागील वर्षी मी तुमच्यासोबत दाण्यांची कचोरी शेअर केली आहे, त्यालाही नक्की भेट द्या। अशा प्रकारे छान मंद आचेवर तळून आपल्या कचोऱ्या तयार आहेत। काळजी घ्यायला हवी, म्हणजे काय होईल की तेल वगैरे उडणार नाही। अशा प्रकारे छान कचोऱ्या टम्म फुगल्या की नंतर आपण मस्तपैकी छानपैकी काढून घेणार आहोत आणि आपण याला हिरवी चटणी, लाल चटणी किंवा मग चिंचेच्या खटाईसोबत सर्व करणार आहोत। तुम्हाला जी आवडत असेल ती खटाई तुम्ही या ठिकाणी वापरू शकता आणि सॉस तर बेस्ट ऑप्शन आहे। अशा प्रकारे छानपैकी कचोरी तयार आहेत। जर तुम्हाला ही ट्राय करायची असेल तर रेसिपीनुसार नक्की ट्राय करा आणि व्हिडिओ आवडल्यास तुम्हीही नक्की ट्राय करून बघा। अशा प्रकारची क्रंची अशी कचोरी आपली तयार आहे। आपण याला चिंचेच्या खटाईसोबत सर्व करू। तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा माझ्या चॅनलला। आणि हो, हॅपी विंटर, थँक्यू।